नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे वयानुसार पुरुषांना कमजोरी येते त्याचप्रमाणे स्त्रियांना पण लैंगिक अडचणीला सामोरं जावं लागतं। त्या कोणत्या अडचणी आहेत, त्यावर काय उपचार आहेत, त्याच्यावर आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी आज मी व्हिडिओ तयार करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट। गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे पुरुषामध्ये 50-55च्या नंतर ज्याला मी अँड्रोपॉज म्हणतो, हार्मोनचं प्रमाण कमी होतं किंवा डायबिटीजमुळं किंवा ओबेसिटीमुळं किंवा थायरॉईडच्या आजारामुळं त्यांना लैंगिक कमजोरी येते। त्याचप्रमाणे आपल्या पार्टनरला पण येऊ शकते, कारण की आफ्टर द एज ऑफ 45 जेव्हा तिची मासिक पाळी थांबते त्याला मी मेनोपॉज म्हणतो। त्या मेनोपॉजच्या नंतर तिच्या योनी मार्गाला कोरडेपणा येतो, बार्थोलिन ग्लँड कमी सिक्रेट करत असल्यामुळं ज्यांना लुब्रिकेशन चांगलं पाहिजे गमाच्या वेळेस तेवढं मिळत नाही, त्यांना त्रास होतो, त्यांना पेन होतं, त्यांना इजा होऊ शकते, म्हणून त्यांचा सहभाग कमी होऊ शकतो। तर याच्यावर पण चांगलं उपचार करून घेणं प्रत्येक स्त्रीला महत्त्वाचं असतं, कारण की आजच्या घडीला दोघांसाठी, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी माझ्याकडं हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी ही थेरपी पण उपलब्ध आहे आणि काही IV व्हिटॅमिन थेरपी जी आजच्या घडीला खूप प्रचलित आहे ती पण माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे। या दोन्ही जर थेरपी केल्या तर तुमचं आयुष्य पण वाढण्यास मदत होईल। अँटी एजिंग म्हणून आम्ही हे औषध देतो, अँटीऑक्सिडंट देतो आणि त्यामुळं जे समागमाच्या वेळी दोघांचा सहभाग पाहिजे, दोघांची इच्छा पाहिजे, दोघांच्या भावना पाहिजेत, दोघांचे चांगली इच्छाशक्ती पाहिजे, त्यासाठी हे IV थेरपी आणि हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। पण फक्त माझ्याकडे पुरुष येतात आणि हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करून घेतात आणि स्त्रियांना आणत नाहीत, त्यांची हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करून घेत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे। हे समाजामध्ये लोकांना कळायला पाहिजे की ही जे लैंगिक आयुष्य जगायचं असतं हे दोघांनी पण चांगलं सुंदररित्या जगायचं साधन आहे। ते आपल्याला सुख देतं, समाधान देतं, आपल्या मानसिक प्रॉब्लेम आपले दूर करतात, कारण की जे आपल्या सेक्स क्रीडा असते आणि त्याच्यातून जो आपल्याला आनंद मिळतो तो आनंद आपल्याला कशातून मिळू शकत नाही। त्याला आपण समाधीयुक्त जे आनंद मिळतो, जे आपल्याला शांतता मिळते, दॅट इज द सायकोटिक बूस्टर डोज असतो। म्हणून लैंगिक आयुष्याला महत्त्व जास्त द्या मित्रांनो। दोघांनी माझ्याकडे या, दोघांनी तुम्हाला काही तपासण्या करायच्या असतील तर तपासण्या करून घ्या। दोघांना काही हार्टचे प्रॉब्लेम किंवा डायबिटीजचे प्रॉब्लेम काही असतील किंवा ओबेसिटीचे प्रॉब्लेम असतील तर मी चांगलं मार्गदर्शन करून, काउन्सिलिंग करून, डाएट सांगून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करून चांगल्या समस्या दूर करण्याचा माझा नेहमी प्रयत्न आलेला आहे। उगीच तुम्ही कुठेही जाऊ नका, वैद्यकडे जाऊ नका किंवा डॉक्टरांकडे जाऊ नका, कारण की त्यांना नॉलेज असणं, त्यांचा अनुभव बघा, एक्सपिरियन्स असणं हे महत्त्वाचं आहे। कारण की आमच्या क्षेत्रामध्ये जितकं चांगला अनुभव असेल तितकं चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग तो करू शकतो। म्हणून माझा 40 वर्षाचा जो अनुभव आहे तो मी माझ्या काउन्सिलिंगसाठी, माझ्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे, नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे, नेहमी काउन्सिलिंग करीत आलेलो आहे। तर याचा तुम्ही फायदा घ्या। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। धन्यवाद मित्रांनो।